नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो भाग आहे हा टेम्परेचर आणि आर्द्रता शेडमध्ये आपण मशीन जे असतात त्या बाबतीत भाग क्रमांक 2 यामधून माहिती घेणार आहोत। तर आज आपण याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवले त्याच्यामध्ये मशीन आपण ॲड केलेली आहे, फॉगर आलेले आहेत। फक्त हा जो पाईप आहे 1/4चा हा आरोचा पाईप आहे, हा आपल्याला मिळाला नाही आहे, त्यामुळे आपण हे पुढच्या व्हिडिओत याचा लाईव्ह डेमो करून दाखवणार आहोत। तर हा भाग क्रमांक 2 आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की संपूर्ण पहा। नवीन आले असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच टेक्नॉलॉजीवाले व्हिडिओ घेऊन येत असतो। तर व्हिडिओला चालू करूया। तर आजचा जो भाग आहे हा आपण प्रत्येक प्रोडक्टचं काम काय आहे आणि त्याचे उपयोग आणि प्राईस काय या बाबतीत आहोत। आपले का शेतकरी मित्रा भाऊनी म्हटलं होतं की याचे प्राईस तुम्ही द्या, म्हणून आपण प्राईस पण सांगणार आहे। तर चालू करूया। तर मशीनच्या प्रकारपासून आपण चालू करूया। तर हे मशीन बघू शकता, हे डायफ्राम मशीन आहे, हे आरोमध्ये लागतं। हे 24 व्होल्ट वर चालणारी मशीन आहे, जे की 12 व्होल्टच्या पॅनलवर चालणार नाही। याला 24 व्होल्टचं पॅनल लागणार नाही, तर 24 व्होल्टची बॅटरी नाही तर लाईट असली तर 24 व्होल्टचं अडॅप्टर याला लागणार आहे। तर हे मशीन कशासाठी कामात येतो, तर हे मशीन आपल्या फॉगरसाठी कामात येतो। तर या मशीनचं जे कॅपॅसिटी आहे हे 140 PSI आहे आणि फॉगरसाठी हे मशीन आपण वापरू शकतो। तर याच्यावरती आपण 20 ते 25 फॉगर आपण लावणार आहोत आणि याची प्राईस जी आहे हे लोकल मार्केटमधून घेतलं तुम्ही तर हे याची प्राईस 800 ते 900 रुपये या मशीनची प्राईस आहे। आणि ऑनलाईन घेतली तर आपण क्वालिटी बघून त्याचे प्राईस ठरत असतात। तर हे मशीन 800-900 रुपयापासून तर 2400-2500 रुपयापर्यंत मिळू शकतं, ते वेगवेगळ्या कंपनीचं आहे। पण तुम्ही 800-900 रुपयाची पण मशीन घेतली तर हे चांगली असतं आणि याची वॉरंटी पण येतं। आणि याच्यावर 20 ते 25 फॉगर आपले जे 0.5 mm वाले आहेत ते दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये ते चालू शकतात। तर दुसरी मशीन आहे आपली डायफ्राम मशीन। हे मशीन तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती। हे 12 व्होल्टवर चालणारी मशीन आहे। हे दोन्ही मशीनचा करंट जो आहे तो 4.7 एम्पियर याला लागतं आणि हे 10 ते 12 लिटर पाणी पर मिनिटाला हे देतं। आणि याची प्राईस ते 600 ते 700 रुपये, ब्रँडेडनुसार याचे प्राईस कमी जास्त होऊ शकतात। तर अंदाजे 600 ते 700, कोणत्या ठिकाणी 750पर्यंत पण हे मिळून जातं। याचं काम काय आहे तर हे तुम्हाला माहीतच आहे, हे शेडवर आपण जे नोझल लावतो, मिनी नोझल या प्रकारचे नोझल आपण लावत असतो। हे नोझलसाठी आपल्याला हे मशीन कामात येतं आणि हे 12 व्होल्टवर चालणारी मशीन आहे। हे 12 व्होल्टच्या सोलर पॅनलवर पण चालतं, 12 व्होल्टच्या बॅटरीवर पण चालतं आणि हे 12 व्होल्टच्या अडॅप्टरवर पण चालतं, जे की हे अडॅप्टर आहे। आता तिसरी मशीन आहे, हे पण डायफ्राम मशीन आहे। हे 12 व्होल्टवर मशीन चालणारी आहे। याचा डिस्चार्ज जो आहे तो 6 लिटर पर मिनिटाला आहे। तर हे मशीन तुम्ही याच्यावरती 8 ते 9 फॉगर पण चालू शकतात आणि हे जे नोझल आहे ते 2 नोझल हे चालू शकतो। आणि याची प्राईस आहे 400 रुपये ते 450 रुपये, मार्केटनुसार हे प्राईस बदलत असते। तर हे मशीन आहे। आता याला चालवण्यासाठी 24 व्होल्टचा अडॅप्टर पण येतो। हे जे मशीन आहे याला 24 व्होल्टचा असा अडॅप्टर येतो। हा 12 व्होल्टचा आहे, 24 व्होल्टचा अडॅप्टर येतो 3 एम्पियरमध्ये, त्याच्यावरती चालू शकतं। 24 व्होल्टची बॅटरीवर चालू शकतं, 24 व्होल्टचं पॅनल येतं त्याच्यावर पण ते चालू शकतं। तर हे 12 व्होल्टचं अडॅप्टर आहे। याची हे जे मशीन आहे छोटीवाली, हे याच्यावरती चालतं। तर याची प्राईज आहे 250 ते 300 रुपये, मार्केटनुसार प्राईस बदलत राहतं। 12 व्होल्ट 2 एम्पियर। आता आपलं जे मिनी नोझल आहेत याची आपण, हे आपल्या डबल मशीनवर चालतात नोझल आणि याची जे कॅपॅसिटी आहे हे फुल प्रेशरवरती 100 लिटर पर घंट्याला हे पाणी देऊ शकतं। जास्त प्रेशर दिलं तर 150 लिटर पण एका तासाला देतं आणि याचा जो 150 लिटर पर घंट्याला याचा डिस्चार्ज असला ना, तर हे 17-18 फूट या साईडला आणि 18 फूट या साईडला हे पाणी देतं। म्हणजे आपल्या प्रॉपर तुमचे जे शेड असतात त्याचं मोजमाप करून तुम्ही लावू शकता। 18 फूट या साईडला, 18 फूट या साईडला 150 लिटर पर मिनिटाला पाणी डिस्चार्ज झालं तर 100ला हे 13 फूट या साईडला आणि 13 फूट या साईडला 100 लिटरावर हे काम करतं। आणि याची प्राईज आहे 40 ते 50 रुपये, मार्केटनुसार हे बदलत राहतो। आणि हे जे आहे हे 16 mm च्या ड्रिपमध्ये पण लागतं,
पण आपण याला जे आरोचे पाईप येतात हे 1/4चे याच्यावरती लावणार आहोत. आता बघू शकता मी मागं हे नोझल बोलावलेले होते आपलं फॉगर, तर हे फॉगर मी बरेचसे वापरले होते, पण याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता. हे जे आहेत हे थोडे लो क्वालिटीचे ऑनलाईन बोलावले होते, तर त्याच्यामधून पाणी गळत होतं थोडं. तर मी आता ऑफलाईन मार्केटमधून घेतलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे, मला थोडे महाग पडले. हे 60 रुपयाला हे एक नोझल पडलेलं होतं आणि हा पाईप वेगळा. तर याच्या बाबतीत पण माहिती घेणार आहोत आपण. आता मी जे ऑफलाईन मार्केटमधून आणलेले आहेत, तर हे बघू शकता अशा प्रकारे हे फॉगर येतात आणि या फॉगरचा खूप सुंदर रिझल्ट आहे. तर याला ब्रास पण येतो. हे ब्रास खूप महाग असतं आणि हे स्वस्त मिळतं. तर हे पूर्ण टोटल दोन्ही मिळून मला 95 रुपयाला एक पीस पडलेला आहे आणि त्याचे मी 20 फॉगर बोलावलेले आहेत आपल्या 22x50च्या शेडला. तसे 25 आपल्याला एक 5.5 फुटावरती लावले तर 25 लागतात. तर आपण 5 आपल्याकडे जुन्या यातल्यामधले आहेत आणि 20 आपण नवीन बोलावलेले आहेत. तर याची फिटिंग बघू शकता तुम्ही, इतकं सोपी काम आहे फॉगरचं. आणि याचा जो मिस्ट असतो म्हणजे एकदम बारीक पाण्याचे फवारे येतात, तर हे आपण असं फिटिंग प्रेस केलं की हे फिट होऊन जातं. आणि याच्यामधून हे 0.5 mmचं सॉकेट याला असतं. तर ह्याच्यामधून इतके मिस्ट इतकं सूक्ष्म येतं की हे एका तासाला 3 लिटरच पाणी स्प्रे करतं आणि त्याचं इतके सूक्ष्म पाण्याचा फवारा असतो की आपल्या जे टेम्परेचर आहे हे पण कमी होतं. आणि आपण जे आपल्याला रेशीम उद्योगात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे उन्हाळ्यात आपण पाला बेडवर दिल्यानंतर तो सुकतो आणि अळी ते खात नाही. आणि गरम हवा आतमध्ये आल्यानंतर अळी हे पानाखाली लपते आणि साईज लहान मोठी होते आणि रोग येतात. तर हे त्याच्यासाठी बेस्ट आहे. हे चारही बाजून आपण लावणार आहोत, शेडच्या आतमध्ये लावणार आहोत. बाहेरच्या साईडला आपण लावणार नाही आहोत. बाहेरच्या साईडला आपण नेटवर पाणी सोडणार आहोत आणि वरच्या साईडला आपण मिनी नोझल लावणार आहोत. आपण ट्रिपल लेअर सुरक्षा करणार आहोत यावेळेस आपल्या अळीची. तर हे तुम्ही बघू शकता, हे 95 रुपयाला एक पीस पडलेलं आहे आणि याची फिटिंग जी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हा 1/4चा पाईप आहे. हा पांढऱ्या कलरमध्ये पण येतो आणि निळ्या कलरमध्ये पण येतो. हे बघू शकता. याला कट करण्यासाठी पण एक टूल येतं, तुम्ही ब्लेडनं पण करू शकता, पण यानं चांगलं रीते होतं. या प्रकारे आपण ठेवलं, प्रेस केलं तर बघू शकता किती फास्ट कट होतं. आणि याला आपण हे जे नोझल आहे हे असं प्रेस केलं तर हे निघणार नाही 100%. हे बघू शकता निघणार नाही हे. आता याला काढायचं कसं, या बाजूनं पण पाईप लावला आणि हे खालच्या बाजूनं ठेवलं तर हे चांगलं चालतं. आणि हे जे आहे या ठिकाणी रिंग आहे, हे प्रेस केली ते निघून जातं. बघा शेतकरी मित्रांनो किती सोपी पद्धत आहे. आणि आपण जे खूपच अडचणीचा सामना करत असतो आपल्या उन्हाळ्यामध्ये, तर गरम हवा ही वादळी हवा येत असते आणि ते आपण नेटवर पाणी दिलं तर तरी पण गरम हवा आल्यामुळे खालची नेट सुकते आणि आपल्या शेडमध्ये हे गरम हवा आली तर आपल्या अळ्यांना त्याचा प्रॉब्लेम होतो, रोग येतात, बरेचशे बाच्या फेल पण जातात. शेतकऱ्यांना याच्यापासून वाचवण्याकरिता हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि हे एक वेळेस घेतलं तर हे 2 ते 3 वर्षाची लाईफ राहते. आणि हे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो शेतकरी मित्रांनो, फक्त हे आपल्याला नोझलमध्ये जे फिल्टर येतात, एक 100 रुपयामध्ये फिल्टर येतं या मशीनसाठी, ते तुम्ही या लहान मशीनसाठी वापरू शकता. आरोवाल्याकडे ते मिळून जातं. तर ते फिल्टर लावलं ना तुम्ही तर या फॉगरमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. त्याचा पण आपण तो व्हिडिओ टाकणार आहोत, कसं ते फिल्टर लावणार आपला. पण आपल्याला थोडंसं हा पाईप यायला थोडा वेळ लागतो कारण की ऑफलाईन मार्केटमधून स्वस्त पडतं. तर आपण आपल्याला अकोल्याला 65 किलोमीटर जाऊन ते घ्यावं लागतं. तर त्याच्याकरता वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि आपल्याला थोडे मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते जाऊ नाही शकलो. तर 2 ते 4 दिवसामध्ये आपण तो पाईप पण घेऊन येणार आहोत आणि त्याची प्रॉपर शेडमध्ये फिटिंग करणार आहोत. पुढच्या भागामध्ये त्याच्यानंतर शेडवर आपण नोझल लावणार आहोत. त्याच्या समोरच्या भागामध्ये आपण नेटवर नदीवर कसं पाणी किती लिटर प्रमाणे आपण दिलं तर आपलं चांगलं प्रकारे काम करेल. आणि एक आपण ताडपत्रीचा हौद बनवणार आहोत कारण की शेतकऱ्याकडे पैसा नसतो, तर आपण कमीत कमी ते पैशात हे कसं आपण उभारू शकतो या बाबतीत आपण करणार आहोत. आणि ते फॅन जे आहेत ते फॅनची माहिती मी दिलेली आहे पहिलेच, की ते फॅन DC फॅन आहेत आणि ते मी एका दुकानदाराकडून 50 रुपये, मोठा फॅन जो आहे तो 50 रुपयाला घेतलेला आहे आणि ते लहान फॅन
30-30 रुपयाला घेतलेले आहेत. ते तुमच्या दुकानदार जे असतात इलेक्ट्रॉनिक्सवाले यांच्याकडून ते फॅन तुम्ही घेऊ शकता. तर ही होती आजची माहिती प्राईस संबंधित आणि नवीन प्रोडक्ट जे आले आपले त्याच्या संबंधित. आणि हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या शेडमध्ये पाहून पण हे सगळं तुम्ही उभारू शकता. आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आम्ही असेच आमच्या टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेऊन येत असतो. तुमची उन्हाळ्यातली एक बॅच सक्सेस झाली तर हा खर्च जो आहे हा भरून निघतो. आणि सोलर पार्टी जी आहे ते 12 व्होल्टच्या शेतकऱ्यांकडे असते, तर 12 व्होल्टवर ह्या 2 मशीनं चालतात. त्याच्यावर फॉगर पण चालतात, त्याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.